प्रस्तुत पाऊले चालती पंढरीची वाट, जशी माती तसं खत या कार्यक्रमामध्ये मी दिगंबर नाईक तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो। कसे माऊली, जशी जशी आषाढी जवळ येते ना तसा तसा वारकऱ्यांचा उत्साह वाढत जातो। कारण आम्हाला आस असते विठुरायाच्या दर्शनाची, विठुरायाच्या भेटीची। विठुरायाला भेटण्यासाठी सगळे वारकरी आतुर झालेले असतात आणि कधी एकदा पंढरपूरला जाऊन विठुरायाचं दर्शन घेतो असं प्रत्येक वारकऱ्याला झालेलं असतं आणि होणारच ना। कारण या 18 दिवसाचा प्रवास आता निम्मे पल्ला तर संपत आलेला आहे। हा इथं पांडुरंग असं आम्हाला सगळ्यांना वाटतंय, हे तर काहीच नाही। अहो, वारीच्या प्रवासात वेगवेगळे खेळ रंगतात, काय मजा येते म्हणून सांगू। आणि ही सगळी मजा माझ्यावर तुम्ही पण घेताय ना। मग बघा ना पालखी प्रवासाचा आढावा। जय हरी माऊली, जय हरी। विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा। नातेपुते गावी विश्रांती घेतल्यानंतर माऊलींची पालखी पुढे निघाली ती माळशिरसच्या दिशेने। आता शेवटच्या काही तासांचा प्रवास शिल्लक असल्यामुळे वारकऱ्यांत कमालीचा उत्साह दिसून येत आहे। नातेपुतेहून निघाल्यानंतर माऊलींच्या पालखी प्रवासातला आणखी एक महत्त्वाचा टप्पा होता आणि तो म्हणजे सदाशिवनगर येथे होणारं गोल रिंगण। हा नयनरम्य सोहळा आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी वारकऱ्यांची आणि भक्तांची सकाळपासूनच सदाशिवनगरमध्ये रेलचेल सुरू झाली। जसजशी दुपार होऊ लागली तशी गर्दी वाढू लागली। सदाशिवनगरचे नेहमीचे पटांगण वारकऱ्यांनी गजबजून गेले। जिकडे पाहावं तिकडे संतांचा, वारकऱ्यांचा मेळा भरला होता आणि मग ज्या सोहळ्याची भक्तगण आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण आला। माऊलींच्या पालखीने वाजत गाजत दिमाखात पटांगणामध्ये प्रवेश केला। नेहमीच्या प्रथा पार पाडल्यानंतर माऊलींच्या अश्वांना रिंगणात सोडण्यात आले। रिंगणात सोडताच माऊलींचा अश्व आणि स्वराचा अश्व यांनी रिंगणात धावून उपस्थितांच्या डोळ्यांचं पारणं फेडलं। रिंगणाला 3 प्रदक्षिणा घातल्यानंतर मग माऊलींचा अश्व थांबला आणि त्या अश्वाच्या पायाखालील वाळू कपाळाला लावायला वारकऱ्यांची झुंबड उडाली। नयनरम्य असा हा रिंगण सोहळा पार पाडल्यानंतर मग दिंड्यामध्ये रंगले विविध खेळ, त्यात प्रामुख्याने रंगली ती फुगडी। सदाशिवनगरचे हे देखणं रिंगण आटपून मग माऊलींची पालखी आपल्या पुढील मुक्कामी म्हणजे माळशिरसच्या दिशेने मार्गस्थ झाली। माऊलींच्या पालखीप्रमाणे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे गोल रिंगण ही अकलूजमध्ये पार पडले। या रिंगण सोहळ्यालाही वारकरी आणि स्थानिक भाविकांनी मोठी गर्दी केली होती। तुकोबांच्या जयघोषात, टाळ मृदुंगाच्या गजरात हा रिंगण सोहळा देखील उत्साहात पार पडला। 25 वर्ष आपण रिंगण सोहळा करतो, परंतु माझ्या माहितीप्रमाणे 25 वर्षामध्ये आजच्या रिंगण सोहळा अत्यंत उत्कृष्टपणे झालेला आहे। शालेय विद्यार्थ्यांनी फार मोठी तयारी केली। काल आमच्या या विविध शाळेच्या माध्यमातून दुर्गा भाकर देण्यात आली। 6000 भाकरी आणि पिठले वाटले गेले आहेत। त्याचप्रमाणे तिथं मैदान स्वच्छ करून घेतलेलं होतं। संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज आम्हाला तालुक्यामध्ये आगमन झालं, सोलापूर जिल्हा आगमन झालं। वारकऱ्यांचं मी मनापासून या भागातील सगळ्या जनतेच्या वतीनं मनापासून स्वागत करतो। परमेश्वर चरणी प्रार्थना करतो तुकाराम महाराजांच्या चरणी की सोलापूर जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये पाऊस पडावा, शेतकरी सुखी समृद्धी व्हावा, अशा प्रकारची प्रार्थना त्यांच्याकडे करतो। जय हरी माऊली, जय हरी, जय हरी माऊली, जय हरी माऊली। बघता का वारी आणि पालखी सोहळ्यातल्या गमती? आता हे तर काहीच नाही, ह्याच्या पुढे तर खरीच धमाल उडणार आहे। अरे झालं का तुझं? काय ते काम करत होतास ते? काम नाही, काम नव्हतं हे। 1 आठवडा झाला मित्रांशी बोललोच नव्हतो, म्हणून जरा ऑनलाईन चॅटिंग करत होतो। काय करत होता? ऑनलाईन चॅटिंग। हा, तुझं ते चॅटिंग का फाटिंग काय ते बंद कर, मोबाईल पण बंद कर। आणि मला एक सांग, परवा आपल्याला त्या आजोबा भेटले, त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या। त्याच्यातल्या काही गोष्टी शिल्लक आहेत का डोक्यात? का नळी फुंकली, सोनारी आणि इकडून तिकडे गेले वारे, असं झालंय? नाही, सगळ्याच राहिल्या लक्षात, पण हळूहळू घेईल मी समजून। पण बाबा ते आजोबा अचानक कुठे गायब झाले, काही दिसलेच नाही पुन्हा। अरे बाबा, हरिनामात गुंग झालेली माणसं, हरिनामात दंग झालेली माणसं, या वारकऱ्यांचं असंच असतं। कसं एकदा त्या विठुरायाच्या नामामध्ये माणूस दंग झाला ना की काहीच कशाचं काय, म्हणजे
इच्छा नाही, आशा नाही, आकांक्षा नाही, बस त्या विठुरायाचं नाव घेत राहायचं. पण तुला सांगतो एवढा आपला मोठा पल्ला आहे ना, ह्या पल्ल्यात कुठं तर ते आपल्याला भेटतील. हो ना. हो. बाबा भेटलेच पाहिजे होते. मला त्यांच्याकडून खूप काही काही जाणून घ्यायचंय. खरंच किती छान समजवतात ना ते. अरे समजावणारच अनुभवाचं केवढं मोठं गाठोड आहे त्यांच्याकडं. अरे ते आजोबा सांगत होते त्यांनी किती वाऱ्या केल्या हे बी त्यांच्या लक्षात नाही. मी केवढा मोठा अनुभव त्यांच्या गाठीशी असेल. नाही नाही, हे बघ ते आता आपल्याला कुठेतरी भेटले ना का आपण त्यांच्यावर गप्पा मारू. पण मी आधी तुला ना आज पालखी सोहळ्यातल्या गोल रिंगणाबद्दल सांगणार आहे. गोल रिंगण. हा. बाबा अशा प्रकारची गोल रिंगण एकूण 4 होतात ना पूर्ण सोहळ्यात? होय होय, गोल रिंगण 4 होतात आणि उभी रिंगण 3 होतात. आज आपण पाहणार आहोत आळंदी ते पंढरपूर ह्या प्रवासातील पहिलं गोल रिंगण जे सदाशिवनगर मध्ये होतं. अच्छा. पण बाबा गोल रिंगण आणि उभं रिंगण यात काय फरक असतो? हे बघ उभं रिंगण आणि एक हे बघ असं आहे. ह्याच्यावर बोलता बोलता तुम्हाला विसरलो, पण तुम्हाला विसरून कसं चालेल. तुम्ही घ्या एक छोटासा विसावा, कुठेही जाऊ नका. पात्र आरसे प्रस्तुत पाऊले चालती पंढरीची वाट, जशी माती तसं खत. जय हरी माऊली, जय हरी.